एव्हरीवन. तर सर्वांचं स्वागत आहे अपनी मंजिल क्लासेस में. तर आज आपण बघणार आहोत विभाग चौथा, जो की आपल्या मराठी पेपरमध्ये असतो. तो विभाग चौथा म्हणजे भाषा अभ्यास. हा भाषा अभ्यास विभाग आहे ना, तो फक्त आणि फक्त एक विभाग हा 16 मार्कासाठी असतो. त्यामुळे हा विभाग खूप महत्त्वाचा झालेला आहे. तर याच्यामध्ये नेमकं असतं काय? तर याच्यामध्ये आपल्याला असतं व्याकरण, यानी की समास असतात, शब्दसिद्धी असतात, विरामचिन्हे देखील असतात. आज आपण तेच करणार आहोत. आज इथे जर तुम्ही आलेला आहात, तर आज तुमचे 16 मार्क पक्के होणार आहेत. चला तर मग बघूया. तर सगळ्यात पहिलं क्वेश्चन विभाग चौथा. तर विभाग चौथा भाषा अभ्यास हा असणार आहे 60 मार्कासाठी. त्यानंतर विभाग चौथ्यामध्ये तो क्वेश्चन दिलेला आहे व्याकरण घटकावर आधारित कृती, जे की असणार आहे 8 मार्कासाठी. आणि त्या मध्ये पहिलाच दिलेला आहे समास. तर समास कशाला म्हणतात हे आपण पाहू. तर समास दोन किंवा अधिक शब्द एकत्र येऊन तयार झालेला एक शब्द म्हणजे समास होय. दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्द, दोनपेक्षा जास्त शब्द जर एकत्र आले तर त्याला आपण समास म्हणतो. आणि हा समास आपल्याला 2 मार्कासाठी विचारला जाणार आहे. तर समास म्हणजे काय हे तर तुम्हाला समजलं. म्हणजे इथं शॉर्टकटमध्ये दिलेले आहे पहा, शब्द प्लस शब्द म्हणजे 2 शब्द आणि त्याचा जो नवीन शब्द तयार होईल त्यालाच आपण समास असे म्हणतो. उदाहरणार्थ बघा, पहिला पहिला शब्द घेतलेला आहे राजा आणि दुसरा घेतला आहे पुत्र. आता राजा आणि पुत्र हे दोन्ही डिफरंट वर्ड आहेत, पण त्यापासून झालेला शब्द हा राजपुत्र हा एक शब्द आहे. हा त्याचं एक्झाम्पल झालं. दुसरा आहे देव. आता दुसरा शब्द घेतला आपण देव आणि मंदिर. देव आणि मंदिर हे दोन्ही डिफरंट शब्द आहेत, पण जर दोन्हीला एकत्र केलं तर देव मंदिर हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. नुसता शब्द तयार झाला म्हणजे तो समास आहे असं नाही. तो झालेला शब्द हा अर्थपूर्ण असला पाहिजे. तर प्रामुख्याने समासाचे प्रकार पडतात. तर समासाचे मुख्य प्रकार, तर तुम्हाला समासाचे कोणते प्रकार आहेत ते आपण बघणार आहोत. तर पहिला आहे तत्पुरुष समास. तर काय असतं या तत्पुरुष समासमध्ये? तत्पुरुष समास म्हणजे ज्या समासात पहिला शब्द दुसऱ्या शब्दावर अवलंबून असतो त्याला तत्पुरुष समास असे म्हणतात. म्हणजे ज्या समासामध्ये आपण वरती पाहिलं की 2 शब्दाचा मिळून एक समास होतो, तसंच ज्या समासात पहिला शब्द, जो आपण इथे एक्झाम्पल घेतलं, हा देव. देव शब्द हा पहिला शब्द झाला, मंदिर शब्द हा दुसरा शब्द झाला. याच्यामध्ये काय दिले? पहिला शब्द दुसऱ्या शब्दावर अवलंबून असतो, याला आपण तत्पुरुष समास असे म्हणतो. आता त्याचे आपण काही एक्झाम्पल पाहणार आहोत. तर उदाहरणार्थ, पहिला राजा आणि दुसरा पुत्र असे आपण 2 शब्द घेतली, तर आपल्याला काय सांगितले? पहिला शब्द हा दुसऱ्या शब्दावर अवलंबून असतो. आता उदाहरणार्थ आपण जर पहिला काढूनच टाकला तर फक्त पुत्र, पण नेमका कोणाचा पुत्र हे आपल्याला एक्झॅक्ट सांगता येत नाही. म्हणून पुत्र आणि राजा, राजा राजपुत्र, राजाचा पुत्र. आता करेक्ट आपल्याला सांगता येते राजपुत्र म्हणजे राजाचा पुत्र, अर्थपूर्ण शब्द झाला. त्यानंतर देव आणि पूजा. देव पहिला शब्द घेतला, दुसरा पूजा घेतला. जर आपण पहिला शब्द जर इम्पॉर्टन्स नाही दिला तर दुसऱ्या शब्दात आपल्याला अर्थ कळणार काय? पूजा. नेमकी कोणाची पूजा? त्यामुळे देव हा खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर आपला शब्द होतो देवपूजा. देवपूजा म्हणजे देवाची पूजा. आता हा पहिला समास झाला. आपण दुसरा समास बघणार आहोत, जो की आहे द्वंद्व समास. तर ह्या द्वंद्व समासात मग नेमकं काय आहे? तर ज्या समासात दोन्ही शब्द समान महत्त्वाचे असतात त्याला आपण द्वंद्व समास असे म्हणतो. आता वरती पहिला महत्त्वाचा होता, दुसरा कमी महत्त्वाचा होता.
पण द्वंद्व समासामध्ये असं नाही, तर यामध्ये दोन्हीही शब्द खूप खूप महत्त्वाचे आहेत. तर चला उदाहरण पाहू. तर उदाहरणार्थ राम प्लस लक्ष्मण. आता ह्या दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत. याला जोडून आपण काय म्हणतो? राम लक्ष्मण. आता हा राम काढून टाकला, नुसतं लक्ष्मण होतं. हा शब्द कंप्लीट होत नाही. तर दोन्ही शब्द खूप महत्त्वाचे आहेत. राम लक्ष्मण म्हणजे राम आणि लक्ष्मण. देन सेकंड उदाहरण आहे आई प्लस वडील. आई वडील. तर यामध्ये दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत. आई वडील म्हणजे आई आणि वडील. हे उदाहरणं तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आहे तिसरा समास. तर तिसऱ्या समासामध्ये काय आहे? तिसऱ्या समासाचं नाव आहे बहुव्रीही समास. बहुव्रीही समास म्हणजे काय? तर ज्या समासाचा अर्थ तिसऱ्या व्यक्तीला किंवा वस्तूला होतो त्याला बहुव्रीही समास असे म्हणतात. चला तर मग उदाहरण बघूया. नील प्लस कंठ. नीलकंठ. आता हे नील हा पहिला शब्द, कंठ हा दुसरा शब्द, या दोन्ही शब्दाला मिळून नीलकंठ हा शब्द तयार झालेला आहे. तर नीलकंठ म्हणजे काय? तर आपण शिव म्हणजे आपण शिवला नीलकंठ असे म्हणतो. त्यानंतर चतुर्भुज, 4 हात असलेला. आता चतुर आणि भुज हे 2 शब्द आहेत. चतुर्भुज. तर ह्या दोन्हीचा अर्थ मिळून काहीतरी वेगळी वस्तू किंवा वेगळे हात म्हणजे 4 हात दाखवलेला माणूस असं त्याला दर्शवतोय. हा बहुव्रीही समास झाला. त्यानंतर आहे अव्ययभाव समास. तर हा चौथा टाईप आहे अव्ययभाव समास. तर कशाला म्हणतात? की ज्या समासात ज्यात पहिला शब्द अव्यय असतो त्याला आपण अव्ययभाव समास असे म्हणतात. ज्याच्यामध्ये पहिला शब्द हा अव्यय असतो त्याला आपण अव्ययीभाव समास असे म्हणतो. तर हा अव्यय, तर अव्यय म्हणजे काय हे आपण बघू पहिल्यांदा. अव्यय म्हणजे काय? एकच मिनिट हा. अव्यय तुम्हाला माहिती आहेत का? ते सर्वांनी सांगा. हे बघा अव्यय इथंच दिलेले आहे. अव्यय म्हणजे ज्या शब्दाचा लिंग, वचन किंवा काळ बदलला तरी त्या शब्द बदलत नाही त्याला आपण अव्यय म्हणतो. म्हणजे ज्या शब्दाचं लिंग जरी आपण बदललं किंवा वचन बदललं, काळ बदलला तरीही तो शब्द बदलत नाही त्याला आपण अव्यय म्हणतो. तर उदाहरणं त्याची बघा. आज आणि उद्या. तर आजचा आपण लिंग असो की काळ असो काहीही बदललं तरी त्या शब्दाचा अर्थ बदलणार नाही त्याला आपण अव्यय म्हणतो. तरीही झाला अव्यय. तर अव्ययभाव समासाची उदाहरणे बघू. अव्ययभाव समास उदाहरणार्थ यथाशक्ती, प्रतिदिन हे त्याचे एक्झाम्पल झाले. हा आपल्याला समास जो आहे तो 2 मार्कासाठी विचारला जाणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्येच आपल्याला दुसरा क्वेश्चन विचारला जाईल जो की असणार आहे शब्दसिद्धी. शब्दसिद्धी आपल्याला 2 मार्कासाठी विचारले जाणार आहे आणि ही दरवर्षी विचारली जाते. तर शब्दसिद्धी म्हणजे काय? तर मूळ शब्दाचे उपसर्ग किंवा प्रत्यय जोडून नवीन शब्द तयार होणे याला आपण शब्दसिद्धी असे म्हणतो. तर शब्दसिद्धीचेही काही प्रकार आहेत ते आपण बघू. पण त्याच्या अगोदर उपसर्ग म्हणजे काय हे आपण बघू. उपसर्ग म्हणजे काय? जो मूळ शब्दाच्या आधी येतो त्याला आपण उपसर्ग असे म्हणतो. इथं आपण काही उदाहरणं दिलेली आहेत ते आपण बघून घ्या. उपसर्ग कळला की मूळ शब्द जो काय आहे त्याच्या जो स्टार्टिंगला येतो त्याला आपण उपसर्ग असे म्हणतो. त्यानंतर खाली शब्दसिद्धीचे प्रकार आहेत बघा. पहिली शब्दसिद्धी. तर पहिला प्रकार काय आहे? उपसर्गाने शब्दसिद्धी. कशाला म्हणतात? तर मूळ शब्दाच्या पुढे उपसर्ग लागतो त्याला उपसर्गाने शब्दसिद्धी असे म्हणतात. मूळ शब्दाच्या जर पुढं एखादा उपसर्ग लागला
तर त्याला आपण उपसर्गाने शब्दसिद्धी असे म्हणतो. आता उदाहरणार्थ बघा, आता इथे मूळ शब्द न्याय आहे आणि त्याच्यापुढे अ लावला आहे, तर आपला शब्द काय झाला? अन्याय. तर अन्याय हा शब्द परिपूर्ण आहे, मीन्स अर्थपूर्ण आहे. हा झाला उपसर्ग आणि हा झाला मूळ शब्द. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे, आपण शब्द घेतला गती. गतीला प्र लावला तर आपला परिपूर्ण शब्द काय झाला? प्रगती. तसाच हा देखील आहे. त्यानंतर दुसरी शब्दसिद्धी. तर दुसऱ्या शब्दसिद्धीमध्ये आपल्याला आहे प्रत्ययाने शब्दसिद्धी. प्रत्ययाने शब्दसिद्धी म्हणजे मूळ शब्दाच्या शेवटी प्रत्यय लागतो त्याला प्रत्ययाने शब्दसिद्धी असे म्हणतात. आता वरती आपल्याला स्टार्टिंगला प्रत्यय लागतो आणि इथे आपल्याला लास्टला लागतो, शेवटी लागतो मूळ शब्दाच्या. चला तर मग आपण बघूया प्रत्ययाने शब्दसिद्धीचे उदाहरणं. तर उदाहरणार्थ तर आपण इथं काय सांगितले की मूळ शब्द स्टार्टिंगला असणार आहे आणि प्रत्यय हा शेवटी असणार आहे. तर मूळ शब्द आपण शुद्ध हा मूळ शब्द घेतला, त्यानंतर ता हा प्रत्यय शेवटी लावला, तर त्याचा परिपूर्ण शब्द कसा झाला? शुद्धता. हा परिपूर्ण अर्थपूर्ण शब्द आहे. त्यानंतर स्टार्टिंगला आपण मित्र घेतला आणि लास्टला आपण प्रत्यय म्हणून त्व घेतला, तर काय झाला? परिपूर्ण शब्द मित्रत्व. तसाच हा देखील पहा तुम्ही. त्यानंतर हा झाला, मला वाटतं दुसरा टाईप झाला ना, दुसरा प्रकार झाला. पहिला उपसर्गाने शब्दसिद्धी, दुसरा प्रत्ययाने शब्दसिद्धी आणि तिसरा आपण बघणार आहोत उपसर्ग प्रत्ययाने शब्दसिद्धी. तर ह्या शब्दसिद्धीमध्ये काय असतं ते बघू. शब्दाच्या आधी उपसर्ग आणि शेवटी प्रत्यय लागतो. स्टार्टिंगला काय होतं? उपसर्ग पहिला होता आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये शेवटी प्रत्यय लागत होता, पण याच्यामध्ये दोन्हीही आहेत. उपसर्गाने प्लस प्रत्ययाने शब्दसिद्धीमध्ये स्टार्टिंगला उपसर्ग लागतो आणि शेवटी प्रत्यय लागतो. तर बघूया ह्याची उदाहरणं. आता हा शब्द घेतला आपण शुद्ध, त्याच्या स्टार्टिंगला आपण उपसर्ग लावला अ आणि लास्टला प्रत्यय लावला, तर शब्द काय झाला? अशुद्धता. अशुद्धता हा अर्थपूर्ण शब्द तयार झाला. तसाच हा देखील आहे. त्यानंतर तिसरा शब्दसिद्धी झाली. त्यानंतर आपण बघणार आहोत चौथी शब्दसिद्धी. तर याच्यामध्ये काय आहे? समासाने शब्दसिद्धी. कशाला म्हणतात? तर दोन शब्द एकत्र येऊन शब्द तयार होतो त्याला समासाने शब्दसिद्धी म्हणतात. आता इथे प्रत्यय लावायची गरज नाही, काही नाही. फक्त दोन शब्द जर एकत्र आले तर त्याला आपण समासाने शब्दसिद्धी असे म्हणतो. तर ह्याची उदाहरणं काय आहेत? पहिला शब्द देव, दुसरा मंदिर, तर ह्याचा परिपूर्ण शब्द काय झाला? देव मंदिर. इथं राजा आणि पुत्र, परिपूर्ण शब्द राजपुत्र. ही झाली समासाने शब्दसिद्धी. ह्या शब्दसिद्धी आपल्याला 2 मार्कासाठी विचारल्या जाणार आहेत. तर आज आपण या ठिकाणी सर्वप्रथम समास पाहिला, त्या समासाचे प्रकार पाहिले. त्यानंतर आपण शब्दसिद्धी पाहिली, त्याचे प्रकार पाहिले. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि पार्ट 2 हा लवकरात लवकर अपलोड केला जाईल. त्याच्यामध्ये आपण विरामचिन्हे बघणार आहोत, समानार्थी शब्द, अजून काही त्याच्या पुढचा जो व्याकरणचा पार्ट आहे तो आपण बघणार आहोत. तर बाय बाय एव्हरीवन.